Namaskar. A very good morning to you, or maybe a mid-afternoon to you. Thank you, Donge sir, for the generous introduction. Respected Principal Madam Sandhya Khedkar Madam, Vice Principal Nitin Sangirkar sir, Pawari sir, Loka Madam, other dignitaries of the dais, esteemed Gurukul, Guru warriors. In fact, तुमच्यासमोर कसं बोलावं हा एक प्रश्न असतो, कारण we have always been listening to you, and it was such an honor to always be listening to all the gurus in my life up till now. So it's a real honor to be speaking to you. Thank you very much. Thank you very much for this opportunity, sir. इतकं छान तुमचे सगळे टॉपिक्स होतात त्यापर्यंतचे, म्हणजे एव्हरीथिंग वॉज सो कनेक्टेड टू द रिअल सेल्फ, स्पिरिच्युअलिझम म्हणा किंवा युअर ओन लाईफ, ओव्हरऑल खूप ब्रॉडच आपण म्हणू शकतो असं की होलसम सारखं होलिस्टिक लिव्हिंगचे टॉपिक्स होते. आणि त्यात फायनान्स म्हटलं की थोडंसं आय फेल्ट ऑड मॅन आउट, थोडंसं मटेरियलिझमच्या दृष्टीने जातं. पण जस्ट ॲज दोन्ही सरांनी बरेच कोट सांगितले मनीवर, तर तसंच आहे की मनी डझंट गिव्ह यू हॅपीनेस, आय ॲग्री, बट इट मेक्स पेन इझियर. सो आपण फायनान्शियल लिटरसी, मला असं नेहमी वाटतं की इट शुड बी अ टॉपिक इट शुड बी इन्क्लुडेड इन द स्कूल करिक्युलम्स, की त्या स्टेजला म्हणजे 9वी 10वीत म्हणा किंवा ॲटलिस्ट कॉलेजच्या प्रत्येक ब्रांचच्या प्रत्येक स्ट्रीममध्ये छोटासा तरी फायनान्शियल लिटरसीवर एक टॉपिक असावा, ज्याच्यामुळे फायनान्शियल लिटरसी होऊ शकते. कारण बरेचसे कन्सेप्ट आपण तिकडनं ऐकतो आणि बरेचसे मिसकन्सेप्शन असतात की हे काय आहे, ते काय असतं. तुमच्या स्टॉक मार्केटबद्दल असतात, कधी कधी एफ डीबद्दलचे विषय असतात, कधी फायनान्सेसबद्दल असतात, लोनबद्दल असतात, सेविंग्स कसे करायचे, इन्व्हेस्टमेंट कसे करायचे, का बरं कमी होतात रेट्स, का बरं वाढतात. म्हणजे वी आर जस्ट ऑब्लिव्हियस टू एव्हरीथिंग, काहीच कळत नाही काय चाललंय. फक्त कोणीतरी येतं कन्सल्टंट, आपल्याला वाटतं तो कन्सल्टंट आहे, त्यांचा किती अभ्यास असतो आपल्याला माहीत नाही, पण वी ॲक्च्युली पुट ऑल आर हार्ड अर्न्ड मनी ऑन अ वर्ड ऑफ समबडी एल्स. म्हणजे तुम्हाला जर कोणी रिक्षावाला सांगितलं की 60 रुपये घेईन मी इकडे इकडे जायचे, तुमचा सांगता 50 मध्ये चालणार. 10 रुपये वाचण्यासाठी आपण किती करतो, ते नॅचरल आहे, चुकीचं पण काही. पण जर कोणी सांगितलं की ह्या म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये टाकून दे, यू डोंट इव्हन गिव्ह अ सेकंड थॉट. म्हणजे 10,000 रुपये आपण प्रत्येक ठिकाणी वाचवतो, भाजीवाल्याकडे जातो, एव्हरीवेअर वी गो अँड सेव्ह सो मच मनी ॲट एव्हरी पॉईंट ऑफ टाईम. अँड वेन इट कम्स टू इन्व्हेस्टिंग, वी इन्व्हेस्ट सोली ऑन फेथ. तर आपला स्टडी, आपला अभ्यास किंवा आपला नॉलेज हार्डली काही असतो. तर फायनान्शियल लिटरसी जर असेल तर ॲटलिस्ट यू कॅन क्वेश्चन. माय पर्पज नॉट हिअर इज नॉट की तुम्ही सगळं काही समजू शकाल, पण ॲटलिस्ट यू कॅन क्वेश्चन. आणि क्वेश्चनचं आन्सर मिळणं मे बी 10-15 वर्षापूर्वी इतकं अवघड होतं, तिथं आज नाही आहे. यू जस्ट गो टू यूट्यूब, यू जस्ट गो टू एनी सोशल मीडिया चॅनल किंवा जीपीटीला, चॅट जीपीटीचा किंवा एनी फायनान्स AIs आहेत भरपूर के, तुम्ही तिथे जाऊन प्रश्न विचारले तुम्हाला बरेचशे प्रश्नांची उत्तरं मिळतात. अगेन यू कॅन गो डीपर अँड गेट युअर आन्सर. सो आपण इथे काय करू की 60 मिनिट्समध्ये आय वोंट बी एबल टू कव्हर द होल ऑफ फायनान्स लिटरसी फील्ड, बट देन ॲटलिस्ट त्या कन्सेप्टबद्दल आपल्याला बेसिक माहिती असायला पाहिजे. त्या कन्सेप्टबद्दल चर्चा करू. त्याच्यानंतर आपण 10 मिनिटं राहिलेले क्वेश्चन्स ते असतील तुमचे, ते विल टेक अप. Yes. So financial literacy. Again, फायनान्स म्हटलं का सगळ्यात बेसिक वस्तू म्हणजे पैसा, मनी. त्याचं प्लॅनिंग हे काय असेल तर अल्टिमेटली एव्हरीथिंग हिंजेस ऑन टू मनी. मनी मेकिंग, कीपिंग मनी अँड मेकिंग वेल्थ आर टोटली डिफरंट सब्जेक्ट्स. मेकिंग मनी बरेच लोक पैसा म्हणतात, म्हणजे मे बी मायकल जॅक्सननी पैसा बनवला असेल, मार्क ट्वेननी पैसा बनवला असेल, किंवा माईक टायसननी बनवला असेल, गोविंदानी बनवला असेल. एव्हरीबडी कॅन मेक मनी, बट very few of them can actually keep the money. Making money requires a different mindset. You need to be a risk taker to make money. म्हणजे आता आपण प्रोफेसर आहात तर maybe that can be not 100% related to you, but then for an entrepreneur
to make money requires taking a lot amount of risk. But after making money, to keep money, you have to avoid risk. म्हणजे तुम्हाला टोटली एक वेगळ्या माइंडसेटमधून वेगळ्या माइंडसेटमध्ये जावं लागतं. पण होतं काय की जो माणूस पैसा बनवतो तो रिस्क टेकरच असतो. आणि त्याला एकदम सांगा आता तू तुझी सायकोलॉजी बद्दल आणि तू नॉर्मली यू बिकम अ रिस्क अवॉइडर. इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर दॅट पर्सन टू ॲक्च्युअली ट्रान्झिशन दॅट फेज. आणि टू क्रिएट वेल्थ इज अगेन अ डिफरंट बॉल गेम. देअर यू हॅव टू टेक रिस्क बट देन दॅट शुड बी अ लिटरेट रिस्क. शिकलेली रिस्क असायला पाहिजे. लिमिटेड रिस्क त्याला आपण म्हणून कॅल्क्युलेटेड रिस्क असायला पाहिजे. So the whole financial literacy subject is about taking calculated risks. तर विदाउट रिस्क तुम्ही वेल्थ नाही करू शकणार. थोडं रिस्क तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. रिस्क पूर्ण अवॉइड केली तर स्टेट बँकेत एफडीज करायला लागेल. आणि टू मेक मनी जी रिस्क घ्यायची ती घेऊन टाकलेली. नाव सेकंड कन्सेप्ट इज की जर तुम्हाला लिटरसी जर फायनान्शियल पाहिजे असेल तर द व्हेरी बेसिक कन्सेप्ट इज व्हॉट इज मनी. पैसा काय आहे हे समजून घ्यावं लागेल. देन बरेचसे विषय तुम्हाला कळतात. म्हणजे व्हॉट इज लाईफ कळल्यानंतर आणि व्हॉट इज लाईफ फॉर कळल्यानंतर तुम्ही जसं डे टू डे डिसिजनमध्ये इतकं अवघड नाही होत. वन्स यू हॅव युअर बिलीव्स और फेथ और वॉट एव्हर की व्हॉट इज लाईफ अँड व्हॉट इज लाईफ फॉर या प्रश्नाचे तुम्हाला ब्रॉड उत्तर मिळाले तर रोजचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायला खूप सोपं जातं. तसंच आहे की इफ यू अंडरस्टँड व्हॉट ॲक्च्युअली मनी इज मग फायनान्शियल डिसिजन्स का चालतात, मार्केट कसे चालतात, काय होतं पैशांचं, कुठे ते इन्व्हेस्ट करतात, कसे करतात, आपण काय करायला पाहिजे याचा बराचसा डिसिजन सोपा होऊन जातो. तर व्हॉट इज मनी? दिस कंट्री ॲक्च्युली एनी कंट्री फॉर दॅट मॅटर रन्स ऑन इन्कम्स अँड एक्सपेन्सेस जस्ट ॲज युअर हाऊस रन्स. एक लिटरली तुमचं जसं घर चालतं तसंच देश चालतं. याच्यात काहीच फरक नाही. फक्त पॉप्युलेशन वेगळं वेगळं असतं. गव्हर्नमेंटचे इन्कम असते, एक्सपेन्स असतो. आणि जो काही शॉर्टफॉल तुम्हाला घरी असतो, तुमचा समजा इन्कम 100 रुपये आणि खर्च 102 रुपये आहे, काय करणार? 2 रुपयाचं कोणतरी लोन घ्यावा लागेल, उसने घ्यावं लागते या महिन्यात होतं, पुढच्या महिन्यात आपण रिपे करतो. गव्हर्नमेंटही तसंच करतो. फक्त तुम्ही 100 इन्कम आहे आणि 102 खर्च आहे हे दर महिने करत नाही. तुम्ही 1 महिन्यात केलं मग पुढे तुम्ही पण सामावून गेलात, आता 90च करायचे मला खर्च, कारण हे 2 रुपये सुद्धा रिपे करायचे, त्याच्यावरचं व्याज रिपे करायचं आहे आणि यू टेक केअर ऑफ इट. गव्हर्नमेंटला ती काळजी करायची गरज नाही, कारण त्यांच्याकडे नोट छापायची मशीन. तुमच्या घरी जर नोट छापायची मशीन असेल तर तुम्ही 102 रुपये खर्च कराल आणि 2 रुपये छापून घ्याल, तुम्हाला कळणार पण नाही. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट द गव्हर्नमेंट. त्यांची इन्कम 100 रुपये आहे, खर्च त्यांचा 105 रुपये आहे. ते 3 रुपयाचे नोट छापतात, 2 रुपये तुमच्याकडनं बॉरो करतात. म्हणजे त्यांचा ॲक्च्युली डेफिसिट 2 रुपये झाला, जो बॉरो केलेला आहे तो त्यांना रिपे करायचा. पुढच्या वर्षी त्यांचं इन्कम परत वाढणार, एक्सपेन्स त्यांच्या इन्कमपेक्षा जास्तच राहणार आणि त्या एक्सपेन्स जो एक्स्ट्रा एक्सपेन्स झालेला आहे तो परत छापणार. म्हणजे काय होतं की इतका पैसा जो छापलेला आहे तो परत गावात येणार, म्हणजे कंट्रीमध्ये येणार. देशात जास्त पैसा असणार. समजा पहिले 100 करोड रुपये होते देशात, आता 103 करोड रुपये झाले, 104 करोड रुपये झाले. वस्तू तितक्याच आहे. तितक्याच वस्तूंना जास्त पैसे चेस करतायत, त्या वस्तूंची प्राइस वाढणार. लँड तितकीच आहे, त्याची प्राइस वाढणारच आहे. सोनं तितकंच आहे. जगभराचे देश सगळेच छापतात पैसे, त्यांची किंमत वाढणारच आहे, कधी कमी होऊ शकत नाही, कारण प्रत्येक कंट्री ही डेफिसिटमध्येच असणार. कोणीच इन्कम जास्त एक्सपेन्सेस कमी असे फार कमी देश आहेत. नॉर्मली जर डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्हाला हा डेफिसिट करणं स्वाभाविक भाग आहे. आता तुम्ही सांगा की पैसे छापायचं याच्यासाठी तुम्ही ऐकलं असेल की तितकं सोनं ठेवावं लागतं. गव्हर्नमेंट गोल्ड स्टँडर्ड होतं कधीतरी. हा गोल्ड स्टँडर्ड हा विषय जवळजवळ 70-80-100 वर्षापूर्वी संपला. आता गव्हर्नमेंटला कुठलंच सोनं ठेवायची गरज नाही. ते फक्त आयव्याला सांगतात इतके पैसे छापा फोनवर, म्हणजे फोनवर नाही सांगतात, ॲक्च्युअली ऑर्डर असते, पण गव्हर्नर सांगते पैसे छापा, ते छापतात. त्यांना बाकी काहीच घेणं देणार नाही. फक्त त्याला लिमिटमध्ये छापतात की ओव्हर इन्फ्लेशन नको व्हायला, जास्त पैसा मार्केटमध्ये नको व्हायला. पण छापणं हे कंटिन्युअसली चालू आहे. गोल्ड स्टँडर्ड संपलेलं आहे. आता ही जी करन्सी आहे ही सगळी हवा आहे, फिएट करन्सी म्हणतो आपण. या पैशाचं व्हॅल्यू काय माहिती नाही. जोपर्यंत आरबीआयने सही केलेली गव्हर्नमेंटने की मी पैशांचं तुम्हाला मोल देईल तोपर्यंत ठीक. गव्हर्नमेंट आपण बघितलं बऱ्याच कंट्रीजमध्ये व्हॉट्सअपवर येतात सुद्धा फॉरवर्ड, असे ट्रॉलीमध्ये पैसे असतात 100-100च्या नोटा आणि 1 लिटर दूध द्यायला जातो. तसंही होतं, कारण त्या गव्हर्नमेंटवरचा फेथच संपलेला आहे. म्हणजे उद्या जर गव्हर्नरवरचा फेथ संपला किंवा
इंडियन गव्हर्नमेंटचा आपला फेज संपला, त्या पैशाला व्हॅल्यूच नाही. पैशाला व्हॅल्यू फक्त याच्यासाठी आहे कारण ते गव्हर्नमेंट स्टेबल आहे, द कंट्री इज स्टेबल. तर डेफिसिट असणार, पैसे छापणार, त्याच्यामुळे इन्फ्लेशन होणार. इन्फ्लेशन इज इनएव्हिटेबल, होणार म्हणजे होणारच. आता आपल्याकडे इन्फ्लेशनचं टार्गेट काय वेगळा आहे, अमेरिकेत इन्फ्लेशनचं टार्गेट काय वेगळं आहे, युरोपमध्ये वेगळं असतं. आपल्याला आपल्याशी सध्या जास्त महत्त्वाचं आहे की इंडियामध्ये इन्फ्लेशनचं टार्गेट 4% आहे. म्हणजे RBI वॉन्ट्स टू कीप इन्फ्लेशन नियर अबाउट 4% अँड द टॉलरन्स ऑफ ±2%, म्हणजे 5-5.5 पर्यंत चालेल, 2.5-3 पर्यंत चालेल. मागच्या 24-25 मध्ये हा इन्फ्लेशन होतं 4.6. म्हणजे मागच्या वर्षी जे 100 रुपयाचं दूध मिळायचं आज 104.6 रुपये. म्हणजे हा इन्फ्लेशन कोणाकोणाला कळतही नसेल किंवा एक्झॅक्टली होतं काय. एक असंच मित्र असं दुसरा सांगतो की यार किती पेट्रोलचे भाव वाढले, मागच्या वर्षी इतकं होतं, ह्या वर्षी इतकं झालंय, कसं चालवायची गाडी, काय करायचं. पण तुला फरक पडतो, मला फरक नाही पडत नाही पेट्रोलच्या भावाचा. म्हणजे कसं काय, म्हणजे मागच्या वर्षी पण 100चं टाकायचं, आता पण 100चं टाकतो. तर अल्टिमेटली ती क्वांटिटी कमी झाली ना. तर इन्फ्लेशन अफेक्ट्स एव्हरीबडी, हुएव्हर इट इज. तर तुम्ही 100 रुपये आता ठेवून दिले तुमच्या लॉकरमध्ये आणि 10 वर्षानंतर काढले तर 100ची व्हॅल्यू 100 राहील का, नाही राहणार. हे आपलं सगळं कळतं. त्याचं कारण बेसिकली डेफिसिट आहे आणि मनी प्रिंटिंग आहे. आता ह्याच इन्फ्लेशनच्या बेसवर बँक्सचे रेट नक्की होतात. फायनान्सचा असा काय बेस आहे की तुम्हाला काय रिटर्न्स टार्गेट करता येईल. तुम्हाला हे कळत नाही ना की 6% ओके आहे माझ्या सेव्हिंग्सवर, की 8% ओके आहे, की 11% ओके, की 18% ओके, की 36% ओके. यू डोंट नो व्हॉट द टार्गेट इज. जो आपण सगळं फायनान्स शिकलेला असतो, आपण बरेचसे कॉमर्स ग्रॅज्युएट्स असतो, चार्टर्ड अकाउंटंट असतो, तरी आपल्याला माहिती नाही की टार्गेट रिटर्न काय असायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला टार्गेट रिटर्नच माहिती नाही काय आहे, मग इथं तुम्ही अंडर रिस्क घ्या किंवा ओव्हर रिस्क घ्या. तुम्हाला वाटलं की नाही टार्गेट रिटर्न 24% असायला पाहिजे कारण माझा शेजारचा तुम्ही सांगितलं मला एक स्कीम मध्ये 36% मिळाले, तुम्ही म्हणा मला 24 तरी मिळाला पाहिजे. यू गो ऑन टार्गेटिंग फॉर 24% आणि प्रिन्सिपली तुम्ही गमून बसा. आणि काही काही वेळेस असं असतं की तो एकदम अंडर टार्गेट करतो किंवा RBIचा रेट 5.7 आहे, मला 6.5 मिळाले तरी चालेल, पण इन्फ्लेशनचे पैसे खाऊन जाणार. तर यू हॅव टू बी व्हेरी रिअलिस्टिक अबाउट व्हॉट युअर बँक रेट इज अँड व्हॉट युअर टार्गेट ऑफ रिटर्न शुड बी. तर सध्या RBI जे बँकेला रेट लेंड करतं दॅट इज 5.7. दिस शुड बी अ बेंचमार्क फॉर एव्हरीथिंग यू डू इन फायनान्स. म्हणून हे सगळं एक्सप्लेन करतो. बेसिकली हा खूप इकॉनॉमिक्सचा भाग आहे, पण द बेसिक रिझन फॉर एक्सप्लेनिंग डेफिसिट इन्फ्लेशन इज दॅट की ओव्हरऑल इकॉनॉमीचा बेस रेट काय. दॅट बेस रेट यू कॅन सी. तुम्ही कुठेही जा, गुगलमध्ये गेले तर विचारा बँक रेट काय आहे, तर 5.75% RBI बँक्सला लेंड करते कमी पडले तर पैसे, आणि बँक RBIला परत 5.5% देते. त्याला म्हणतात रिपो रेट. तुम्ही ऐकलं असं बँक रेट, रिपो रेट. द बँक रेट इज ॲट विच RBI गिव्स टू द बँक, रिपो रेट इज ॲट विच RBI टेक्स फ्रॉम द बँक. राईट. तर हा 5.75 हा लक्षात असू द्या. नाव वन्स यू हॅव मेड मनी, सेकंड इज कीप मनी. नंतर येतो की मेकिंग वेल्थ. For keeping money, you have to see that whatever risks are avoidable should be avoided. कारण त्या अनफॉर्सिन कॅलॅमिटीज जे असतात किंवा सिच्युएशन्स जे असतात त्याच्यातून तुम्हाला वाचायला पाहिजे, आणि दॅट इज इन्शुरन्स. सो द रिस्क मॅनेजमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा की तुमचं काही असेल सेव्हिंग्स वगैरे हा सगळा सेकंडरी भाग आहे. सगळ्यात पहिले इन्शुरन्स इज अ मस्ट. देयर आर 2 टाइप्स ऑफ इन्शुरन्स, माहिती लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. मग तुमचं बाकी गाडीचं आलं किंवा फायर आलं दॅट इज अगेन सेकंडरी थिंग, ते पण असायला पाहिजे. पण लाईफ आणि हेल्थ दिस आर कंपल्सरी. इन्स्टिट्यूशन मे बी काही तुमच्या इन्शुरन्समध्ये भाग घेत असेल, पण त्याचा थंब रूल आहे की युअर लाईफ इन्शुरन्स शुड बी 120 टाइम्स युअर मंथली इन्कम. एकदम थंब. तुमचं 1 लाख रुपये महिन्याचा पगार असेल तर 1,20,00,000 तुमचा इन्शुरन्स असायला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स शुड बी ॲटलीस्ट 12 टाइम्स युअर मंथली इन्कम. तुमचं मंथली इन्कम असेल 1 लाख रुपये, हेल्थ इन्शुरन्स 12 लाखाचा कमीत कमी असायला पाहिजे. कमी असेल तर ते टॉपअप करून घ्या. तर यांच्यामुळे तुमचं बाकी फायनान्शियल प्लॅनिंग जे असतं ते सगळं फेल होऊ शकतं. आपल्या आयुष्याचा भरोसा नसतो. फॉर द पीपल बिहाइंड अस लाईफ इन्शुरन्स गरजेचं आहे, आणि टिल द टाइम वी आर देअर हेल्थ इन्शुरन्स गरजेचं आहे. कारण तुमचे सगळे फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स हेल्थमुळे सुद्धा डिस्टर्ब होऊ शकतात. तर हेल्थ इन्शुरन्स इज अ व्हेरी मस्ट.
रिस्क मॅनेजमेंटचा हा पहिला पार्ट आहे. सेकंड पार्ट आपण रिस्क मॅनेजमेंटचा बघू जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये जातो. नाव द होल पर्पज ऑफ फायनान्शियल लिटरसी इज फायनान्शियल फ्रीडम. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की माझं असंच इन्कम स्ट्रीम असायला पाहिजे की तिथे मला काम करायची गरज नाही पडायला पाहिजे. आय शुड बी एबल टू वर्क ॲट विल. फायनान्शियल फ्रीडम डज नॉट मीन यू डोंट वर्क. I don't subscribe to the idea that no work is a very good idea. No. I think working should be there, but then it should be at will. म्हणजे पैशासाठी काम करतो हे कधीतरी संपायला पाहिजे. Then you enjoy the work more. म्हणजे तुम्ही आता हे सगळं सांगायची गरज नाही, 2-3 लेक्चर्स अटेंड केलेच आहेत, पण तुमचं जो पॅशन आहे, where you really feel fulfilled doing that work. In fact, the profession like you, professor, when you Maslow's need hierarchy theory सगळ्यांनी तुम्हाला माहितीच असेल. Where the basic need is food, clothing, shelter. पहिली need आहे. Then the second, after your basic needs are fulfilled, the second comes safety and security. त्याच्यानंतर तिसरी नीड माणसाची तयार होते. Once these two needs are fulfilled, that is love and belongingness. You belong to some group, you belong to some company, you belong to some friend circle, family, relatives. एक belongingness चा love and belongingness ची need तयार होते. After these needs are fulfilled, then a need arises which is self-esteem needs, where you want recognition, achievement. तुम्ही त्या क्लब तुम्ही प्रेसिडेंट झाला, तिथे हे झालं, whatever you have achieved, that achievement actually takes over. Normally सगळं मिळाल्यानंतर माणूस का बरं पुढे जातो, कारण त्याला सेल्फ एस्टीमची गरज निर्माण होते. आफ्टर ऑल दीज बेसिक नीड्स आर फुलफिल्ड, या सगळ्या डेफिशियन्सी नीड्स म्हणतो आपण त्याला. द फायनल नीड इज सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड, वेअर यू वॉन्ट टू गिव्ह इट बॅक टू द सोसायटी. यू वॉन्ट टू गिव्ह वॉट एव्हर यू हॅव unconditionally, and that is selflessness. आतापर्यंत सेल्फ एस्टीम पर्यंत मोर ऑफ सेल्फिश नीड्स होत्या, स्वतःसाठी असायच्या. आफ्टर दिस सेल्फलेसनेसच्या नीड्स असतात. यू वॉन्ट टू गिव्ह इट बॅक टू सोसायटी वॉट एव्हर यू रिसीव्ह. आणि त्याच्यात टू इम्पार्ट युअर नॉलेज, गिव्ह युअर नॉलेज इज अ व्हेरी बिग डील विच यू पीपल आर ऑलरेडी डुईंग. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली 5व्या स्टेजला ऑलरेडी आहात, 4 स्टेजला आम्हीच लढतोय. तर फायनान्शियल फ्रीडम इज ऑल अबाउट having to work, not having to work for money. आता त्याच्यात फ्लो कसा राहील की वन इज यू अर्न, दॅट इज युअर इनफ्लो. तुम्ही लोन घेतला असेल तो सुद्धा तुमचा इनफ्लो आहे. आउटफ्लोमध्ये भरपूर असतात. आउटफ्लोमध्ये एक्सपेन्सेस असतात, लोनचे रिपेमेंट्स असतात, EMI असतात. इनफॅक्ट तुम्हाला कोणी फ्रॉड करून पैसे गंडवले असतील, लॉस असेल, तो सुद्धा तुमच्या आउटफ्लोमध्ये येईल. नंतर हे सगळं संपल्यानंतर मग सेव्हिंग होते, मग इन्व्हेस्टिंग होते, आणि मग त्या इन्व्हेस्टिंगची कंपाऊंडिंग होते. हे झाल्यानंतर आपण बघू की काय ऍसेट क्लासेस असतात. त्या ऍसेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काय काय कन्सिडरेशन असायला पाहिजे. वेगवेगळे ऍसेट क्लासेस असतात. म्हणजे इक्विटी असते, डेट असते, फॉर तुमचं लँड असते, गोल्ड असतो, मेटल्स असतात, क्रिप्टो असते, भरपूर इन्व्हेस्टमेंट क्लासेस असतात. बट देन व्हॉट शुड बी युअर कन्सिडरेशन वेन इन्व्हेस्टिंग इन दोज ॲसेट क्लासेस. आणि ॲसेटच्या फॉर्म्स काय असतात. म्हणजे म्युच्युअल फंड इज वन फॉर्म ऑफ ॲसेट, इन्व्हेस्टिंग डायरेक्टली इन इक्विटी इज अनदर फॉर्म ऑफ ॲसेट, ETF इज मेबी अ थर्ड फॉर्म ऑफ ॲसेट. तर वेगवेगळे फॉर्म्स असतात ॲसेटचे, ते आपण. नाउ द रिअल थिंग स्टार्ट्स हिअर. बीइंग फायनान्शियल फ्री वाटतं तितकं ॲक्च्युली अवघड नाही आहे. द ओनली थिंग इज की आपण तो व्ह्यू किंवा हे कॅल्क्युलेशन बघत नाही की लॉंग टर्म मध्ये ह्या सगळ्या विषयांचं फक्त डिसिप्लिन आणि पेशन्स असलं तर कसं तुमचा सगळं सॉल्व्ह होऊ शकतं. म्हणजे इतका आपण स्ट्रेस घेतो की 10 वर्षानंतर होईल का, 20 वर्षानंतर होईल का, इज माय इन्कम सफिशियंट, 20 वर्षानंतर सफिशियंट राहील का, इतकी काळजी करायची गरज नाही. सिंपल आहे की जर तुम्ही इफ यू इन्व्हेस्ट प्रॉपरली अँड लेट थिंग्स कंपाऊंड, दे विल टेक केअर ऑफ इट. आता आपण याच्यात 6-7 कॉलम्स केले. पहिल्या कॉलम मध्ये आपण असं अज्युम करतो की 50,000 रुपीज पर मंथ युअर सेव्ह. नाउ दिस 50,000 per month is for the first year. For the second year, you increase it to 55,000 because your salary is increased by at least 8 to 10% the second year. Third year, त्याच्यावरती तुमचं 10% वाढणार आहे. And every year you go on increasing by 10% every year. You are saving whatever it is. तुमचं समजा लाख रुपये पगार असेल, 1.5 लाख पगार असेल, त्याचा 50,000 रुपये सेव्ह करता आपण असं अज्युम करू. सेकंड इयर 55,000 असेल. For 20 years if you do it, you are investing 3.44 crores and just 8% per annum if you get the return. This will accumulate to 6.64 crores.
की त्या 6.64 ची जर व्हॅल्यू काढली आपण, तेव्हा 20 वर्षानंतर जे 6.64 करोड असेल त्याची जर स्पेंडिंग व्हॅल्यू काढली, रिअल व्हॅल्यू काढली, तर आजच्या 3.3 करोड इतकीच आहे. म्हणजे तुमचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप वाढणार आहे असं काही नाही आहे. तरी तो दिसत असेल की 6.64 करोड इज अ बिग अमाऊंट. दॅट विल बी ऑलमोस्ट तुम्ही जे इन्व्हेस्ट केले आहे तो जसं तसं कसं तरी त्या पैशांना प्रोटेक्ट करतो. तुम्ही इन्व्हेस्टच केलं 44 कोटी आणि तुमचं प्रेझेंट व्हॅल्यू 3.3 करोड आहे. दॅट शुड बी द बेस. 8% जर खाली जर तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल तर दॅट इज ऍक्च्युअली किल युअर मनी. मग 8 नंतर 10 असतात, 12, 14, 16 हे वेगवेगळे रेट ऑफ इंटरेस्ट आहेत. इथे पैसे वाढत आहेत नो डाऊट, बट देन 16 नंतर तुम्हाला 18, 20 काही तुम्ही धरू शकता. पण देन समथिंग विच इज रिअलिस्टिक इज 8 to 16%. मग आपण 16% टार्गेट करायला पाहिजे का, 14% टार्गेट करायला पाहिजे का, दॅट वी हॅव टू सी. Now to achieve this target, नाव 8, 10, 12, 14 आपण बघितले तर वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसचे वेगवेगळे रिटर्न्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण आधी बघितलं की इन्फ्लेशन इज अबाउट, आज जरी तो 4.8% असेल तर हे आपण मागच्या 20 वर्षांचा ॲव्हरेज काढलेला आहे. फॉर द पास्ट 20 years इन्फ्लेशन ऑन अन ॲव्हरेज वॉज 6.5%. आता ते कमी होईल विथ टाइम, मे बी 4.8 चं 4 होईल, 3.5 होईल. आपण ॲज्युम करताना आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये 4% ॲज्युम केलंय. फॉर नेक्स्ट 20 years मध्ये इन्फ्लेशन 4% ॲव्हरेजचं. बट देन करंटली फॉर द पास्ट 20 years इन्फ्लेशन वॉज 6.5%. जर तुम्ही 2005 साली 1 लाख रुपये ठेवले असते तर इन्फ्लेशनमुळे ते 3.52 झाले असते. जर तुम्ही इन्शुरन्समध्ये टाकले असते, जे आपण वेगवेगळे प्लॅन्स असतात, चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन असतात, इन्शुरन्सच्या ओव्हरऑल प्लॅन्समध्ये रिटर्न 6%. तर तुमचे 6% पैसे किती झाले असते, 3.2 लाख. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला पैसे मिळाले का गेले? गेले. कारण तुमची ज्या 1 लाखाची वस्तू ज्या 3.5 लाखाला आहे ती तुम्ही घेऊ शकत नाही 3.2 लाख. फिक्स्ड डिपॉझिट्स मध्ये ऑन एन ॲव्हरेज मागच्या 20 वर्षात 9% रिटर्न्स होते. तिथे थोडे तरी पैसे झाले असतील. पीपीएफ मध्ये 9.5% ऑन ॲव्हरेज होते, तिथे थोडे पैसे झाले असतील. रिअल इस्टेट मध्ये आपल्याला बऱ्याचदा वाटतं की रिअल इस्टेट मध्ये खूप चांगले पैसे मिळतात, पण रिअल इस्टेट सुद्धा काही खूप 8-10% आसपास रिटर्न देतात. हे कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टी बद्दल बोलतो आपण. गोल्ड, आता द रिअल कॅच कम्स हिअर. गोल्ड फॉर द पास्ट 20 years नाउ इट इज 14.7% ऑन एन ॲव्हरेज. आणि इक्विटी जे म्हणतो आपण, निफ्टी म्हणजे इक्विटी रिटर्न्स म्हणतो, स्टॉक मार्केट रिटर्न्स म्हणतो, दॅट वॉज 13.5%. ही स्लाइड आम्ही मागच्या वर्षी जेव्हा दाखवायचो किंवा मागच्या वर्षी दाखवायचो, दॅट टाइम इक्विटी वॉज ऑलवेज, मागच्या वर्षी काय मी आता 15 वर्षापासून दाखवतो स्लाइड, तर एव्हरी टाइम इक्विटी वॉज नंबर 1. दिस इज द फर्स्ट टाइम दॅट गोल्ड हॅज ऍक्च्युअली कम ऑन नंबर 1. बट देन कसं तुम्ही प्रेडिक्ट करणार? कोणाला माहित होतं? इनफॅक्ट किती ज्वेलर्स असे आहेत नाशकात सुद्धा, नाशिकच्या बाहेर सुद्धा, की त्यांना हार प्राइस आता तर 1 लाखाच्या वर गेला आहे तोळ्याला, पण जेव्हा प्राइस 70-75 होती ना, ती सुद्धा प्राइस त्यांना खूप जास्त वाटायची. त्या गोल्ड ज्वेलरला तुम्ही माझं बघून घ्या, आपल्याला तर कळतच नाही गोल्ड कसं भाव कमी होतो जास्त होतो. जे एक्सपर्ट आहे त्या फील्डचे त्यांना वाटायचं 75-80 मेरे भाई बहुत रेट हो गया, इससे ज्यादा क्या होगा. त्यांनी काय केलं, काय काय हुशार लोक होते, त्यांनी लिटरली गोल्ड जो विकला गेला ते काय करतात, आज जो गोल्ड विकला गेला ना, सेकंड लगेच त्याच दिवशी संध्याकाळी ते बाय करतात. म्हणजे ते सट्टा नाही करत किंवा विकून टाकला मग 3 दिवसानंतर घेणार असं करत नाही. आज दिवसभरात त्याचं 10 तोळे सोनं विकलं गेलं, तुम्ही गेले 10 तोळे सोनं विकलं गेलं, संध्याकाळी ते 10 तोळे सोनं त्यांच्या मुंबईच्या व्यापाराला सांगतील माझं बुक करून टाका.
तो रिप्लेनिश झाला आणि मग त्या गोल्डवर त्याचा बिझनेस चालू होतो, कारण त्यांचा बिझनेस चट्टा नाही आहे, गोल्ड ट्रेडिंगचा आहे, राईट. यांनी काय केलं आता मागच्या 6 महिन्यात गोल्ड विकला आणि आम्ही आता खूप भाव वाढलाय, भाव कमी होईल असं त्यांना 100% गॅरंटी होती. त्यांनी गोल्ड बुक नाही केलं. त्याच्यात त्यांना प्रचंड नुकसान झालंय काही काही ज्वेलर्सला. काही काही लोक असे होते ज्यांनी लिटरली फ्युचर्स विकले, म्हणजे गोल्डचे डेरिव्हेटिव्ह असतात ते मार्केटमध्ये त्यांनी गोल्ड विकून टाकले, कारण त्यांचा इतकं मागच्या मे बी 20-30 वर्षांचा अनुभव असेल की गोल्ड या रेटला जाऊ शकतात की त्यांना कॉन्फिडन्स ट्रेमेंडस. आणि तुम्हाला मी पहिल्या साईडमध्ये तर आपण त्यांनी फ्युचर्स मार्केटमध्ये तो गोल्ड शॉर्ट केला. सगळ्यात पहिल्या साईड मी तुम्हाला सांगितलं तुम्ही की मेकिंग मनी, कीपिंग मनी आणि मेकिंग वेल्थ. ह्याच्यात आफ्टर मेकिंग मनी अवॉइडिंग रिस्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. जिथे तुम्ही आतापर्यंत जे काही होलिस्टिक लेक्चरमध्ये शिकला, हो पॉझिटिव्ह थिंकिंग सगळं विसरायचं. When it comes to finance, positive thinking is of no use. Just throw it out of the window. Hope is of no use. Hope is not a strategy, not at all. Hope is a useless strategy. Positive thinking is a useless strategy. तुम्ही विचार करा, आता मी घेतलाय गोल्ड, आता वाढणारच आहे, पॉझिटिव्ह करा, काय उपयोग आहे? See, money and facts won't tend to your positive thinking. ते काहीच करू शकत नाही. You have to be fact based. तर ते सगळं तिथेच विसरून जा. When it's about finance, जास्तीत जास्त निगेटिव्ह व्हायचा प्रयत्न करा. बी द मोस्ट पेसिमिस्टिक. काय होऊ शकेल? सगळ्यात खराब परत कोविड आता काय होईल? पॉझिटिव्ह थिंकिंग नाही चालणार तिथे. मला इन्शुरन्स काढतो आपण, मला काहीच होणार नाही, नाही चालणार. यू हॅव टू बी निगेटिव्ह. मला काही झालंच तर काय? हेल्थ, मला काहीच होणार नाही, चालणारच नाही, होईलच. आणि रॅन्डमली होणार. रॅन्डमनेस प्लेज अ व्हेरी बिग पार्ट इन अ लाईफ. तर ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही काय होतंय. आणि दॅट विल ऍक्च्युअली मे बी 1000तनं 2 लोकांचं होईल, 1000तनं 10 लोकांचं होईल, पण इट विल टर्न युअर लाईफ अपसाइड डाऊन. सो जस्ट टेक केअर की तुम्ही त्या 10 मध्ये नको. सिम्पल. रिटर्न्स कमी आले काही प्रॉब्लेम नाही, पण यू हॅव टू कीप द मनी फर्स्ट. जे आले आहेत ना ते जाऊ देऊ नका. Yes. The hope, positive thinking, confidence. You have to be paranoid. Literally घाबरलेले पाहिजे. किंवा हे झालं तर ते झालं तर. Confidence doesn't matter. इथे काही ओव्हर कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स मध्ये फार फील नाही आहे. तर कॉन्फिडन्स पण नको, ओव्हर कॉन्फिडन्स पण नको. जस्ट बी रिअलिस्टिक. मी हे सांगत नाही की तुम्ही नेगेटिव्हच राहा. अल्टिमेटली when you invest in a stock market or maybe in a gold, you're not pessimistic. काहीच होणार नाही भारतात असं नाही. जे झालं I am ready for it. So with that kind of a confidence, not overconfidence. तुमच्या कुठल्याही इमोशनला मार्केट काहीच दाद देत नाही. अच्छा, सो मी सांगतो की गोल्ड आणि इक्विटी मधले जो कॉम्बिनेशन आहे हा एकदम रिव्हर्स झाला यावर्षी. पुढच्या वर्षी गोल्डच राहील पहिला, कारण ॲव्हरेज रिटर्न्स होतो. मे बी अजून 2-3 वर्ष आमच्या साईडमध्ये गोल्डच वर राहील. पण तर ह्याच्यातलं कोणीच असं तयार नव्हतं की गोल्ड हा रेट आहे. म्हणजे आज आपण म्हणतोय 1 लाख रुपये गोल्ड आहे, खूप जास्त कॉस्ट आहे. लोक आधी 1.5 लाख म्हणतात, 6 लाख म्हणतात. म्हणजे दुसरा म्हणतो की नाही गोल्ड पण रिव्हर्स येईल. तर देयर इज नो वे यू कॅन प्रिडिक्ट एनिथिंग इन द मार्केट. आता मार्केट कसे चालतात ना हे सुद्धा तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यात सांगेन. Now, when you invest, the considerations you have to keep when investing anywhere.
कारण द प्राईम ऑफ फायनान्शियल फ्रीडम इज इन्व्हेस्टिंग अँड कंपाऊंडिंग. पण इन्व्हेस्टिंग करताना आपण जे कंपाऊंडिंग बघितलं की 8%, 16% सगळ्यात चांगलं कंपाऊंडिंग होतं, तर आपण ते करायला पाहिजे का? की काय काय कन्सिडरेशन असायला पाहिजे वेन यू ॲक्च्युअली स्टार्ट इन्व्हेस्टिंग. फर्स्ट इज सिट अँड हॅव अ प्लॅन. मग ते प्लॅन कसे असतील? फर्स्ट इज व्हॉट इज द टाइम पिरियड यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट. जर तुमच्याकडे बऱ्याच लोकांचा मला फोन येतो, सर मुलाचं लग्न आहे ते मुलीचं लग्न आहे, त्याला अजून महिना वर्ष, म्हणजे सीएनचा सुद्धा फोन येतो, म्हणजे नॉर्मल सोडून द्या की 1.5 वर्षानंतर लग्न आहे, मी आता मार्केट चांगलं आहे टाकून देऊ का, मी 50,000 रुपये जमा केले लग्नासाठी, तर वर्षभर काय करू? मग ते बँकेत ठेवण्यापेक्षा शुड आय इन्व्हेस्ट इन टू स्टॉक मार्केट? 10%, 15% वाढून जाते. नो, स्टॉक मार्केट हा वर्षभरासाठी नाहीच आहे. इट हॅज टू हॅव मिनिमम 5 बिझनेस सायकल असतो, 5-7 वर्षाचा. तितकं सायकल असेल तरच स्टॉक मार्केटचा चेहरा सुद्धा बघायचं, नाही तर बघायचं सुद्धा. गोल्ड सुद्धा सेम. तुम्हाला अपवर्ड ग्राफ दिसतोय, उद्या काय माहित काय होतं, तर जिथे तुम्हाला फंड लागणार आहे वर्ष, 2 वर्षात, 3 वर्षात, गोल्ड, स्टॉक, रिअल इस्टेट हा विषयच ठेवायचा. FDs, बॉन्ड्स, दॅट इज द बेस्ट थिंग यू कॅन डू. सेकंडली टॅक्स प्लॅनिंग. आता टॅक्स प्लॅनिंगमध्ये काय असतं की फॉर एक्झाम्पल मला फिक्स इन्कम पाहिजे, मी FD ठेवतो पैसे. उदाहरण घ्या की मला 10% मिळतात, मिळत नाही पण सध्या उदाहरण घ्या की 10% ठेवतो आणि मी रिटायर झालो, मोठी अमाऊंट माझ्याकडे 1 कोटी रुपये अमाऊंट आली, 10% ठेवलं, मी किती पैसे मिळतील मला? 10 लाख मिळतील. बाकी पण इन्कम समजा मी मॅक्झिमम स्लॅबमध्ये जस्ट टू अज्युम 10 लाखात माझं 30% टॅक्स जाईल, म्हणजे हातात किती येईल? तेच समजा मी FD मध्ये ठेवण्याच्या अगोदर ऐवजी बॉन्डमध्ये टाकले असते, राईट? बॉन्डचे एका वर्षात 1 कोटीचे 1 कोटी 10 लाख झाले असते. मला वर्षाला 10 लाख लागतात, माझं खर्च 10 लाख आहे ना, 10 लाख मी तिकडे विड्रॉ केले, 10 लाख मी तिकडे विड्रॉ केले. 10 लाख विड्रॉ केल्यानंतर तिथे आता 1 कोटीचे माझे 1 कोटी 10 लाख झाले आणि मी 1 कोटी तसेच आहे तिथे 10 लाख विड्रॉ करून घेतले. त्या 10 लाखावर टॅक्स किती लागेल मला? माझे 1 कोटीचे 1 कोटी 10 लाख रुपये झाले. म्हणजे ऍक्च्युली मी बॉन्ड 10 लाखांनी विकले, जे मे बी 9 लाखाची इन्व्हेस्टमेंट होती आणि 10 लाख मिळाले मला, म्हणजे माझा प्रॉफिट 1 लाखच झालेला. 1 लाखावर मी 30% भरणार आहोत. अशा मी 3 लाख भरतोय. बॉन्डमध्ये विड्रॉ केल्यानंतर मी फक्त 30,000 भरतो, मी 10 पट तुमचा फरक पडतो. गॉट दिस पॉईंट? असं ह्या मोठ्या अमाऊंट्स काय लहान अमाऊंट्स मध्ये हा फरक खूप मोठा असतो की तुम्हाला कुठे हे करायचं. की टॅक्स प्लॅनिंग समजा तुम्हाला तुमच्याकडे शेअर्स आहेत, जर उदाहरण घ्या तुम्हाला घर घ्यायचं. आता घर घेण्यासाठी तुमच्याकडे हाऊसिंग लोन आहे, शेअर विकायची गरज नाही, पण ते शेअर सुद्धा तुमच्याकडे तुम्ही 10 लाखाचे शेअर घेतले होते, त्याचे ऑलरेडी 20 लाख झाले जसं अजिंग, आणि घर घ्यायचं तुम्हाला सुद्धा 50 लाखाचं. आता घर घेताना तुम्ही जे बाकी कॅपिटल गेन तुमचा असतो दुसरीकडे झालेला, त्याचं एक्झम्पशन मिळत असतं. तर जरी तुम्हाला या शेअर्स विकण्याची गरज नाही तरी आधी एकदा विकून टाका, ते 10 लाख प्रॉफिट बुक करा, कारण तो प्रॉफिट तुम्हाला घरासमोर सेटअप मिळणार आहे. आता तुमची नवीन कॉस्ट त्या शेअरची 20 लाख रुपये झाली, तर तुम्ही परत परचेस करणार 20 लाख. 10 लाखाचे शेअर 20 लाखाला विकले परत 20 लाखाला घेतले, म्हणजे आता तुमची नवीन कॉस्ट त्या शेअरची झाली 20 लाख रुपये. 10 लाख रुपये तुमचा तिथला प्रॉफिट बुक झाला आहे, तो प्रॉफिट तुम्हाला घरासमोर सेट ऑफ करणार, टॅक्स 0 लागणार. तर असे भरपूर टॅक्स प्लॅनिंगचे प्रकार असतात जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात वापरायचे असतात. नंतर एज. आता ज्याचं वय 25 वर्ष आहे, ज्याचं वय 55 किंवा 60 वर्ष आहे, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट प्रोफाईलमध्ये फरक असणार की कोणी किती इक्विटीमध्ये एक्सपोजर घ्यायला पाहिजे. म्हणजे एक 25 वर्षाच्या माणसाकडे 30 वर्ष असतात इक्विटी मार्केटकडे करण्यासाठी, पण त्याचं वय ऑलरेडी 60 वर्ष आहे, त्याला तो 10 वर्षानंतर काय हे बघू शकत नाही. तो हे बघणार की मला परत 2 वर्षानंतर लागू शकतात पैसे, 4 वर्षानंतर लागू शकतात, तर त्याचा इक्विटीचा एक्सपोजर कमी जास्त होऊ शकतो. तर एज ऑल्सो मेक्स एक थंब रूल असतो की 100 मायनस युअर एज शुड बी युअर इक्विटी एक्सपोजर. म्हणजे तुमचं जर वय 60 वर्ष असेल तर 100 वजा 60 40% तुमचं पोर्टफोलिओ इक्विटीमध्ये असलं पाहिजे. तर तुमचं वय 25 असेल तर 75% इक्विटीमध्ये असलं पाहिजे. तो थंब रूल फिक्स नाही आहे, तर तुम्ही तुमचा ठरवायचा की तुम्ही किती कम्फर्टेबल आहात. तर टाइम, टॅक्स and age actually matter when you have an investment decision to make. Now is risk management too. पहिला आपण बघितलं होतं लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स.
नाव द रिअल इन्व्हेस्टमेंटचं रिस्क मॅनेजमेंट बघायचं की सगळंच तुम्हाला इक्विटीमध्ये टाकून चालणार नाही, सगळंच रिअल इस्टेटला टाकून चालणार नाही, सगळेच गोल्डमध्ये टाकून चालणार नाही. कारण तुम्ही जिथे टाकले तोच मार्केटला खराब झाला तर तुमची सायकोलॉजी इफेक्ट होते. तो यू हॅव टू सी की त्यावेळेस तुमचं रिटर्न्स बॅलन्स व्हायला पाहिजे. मग मे बी गोल्ड आणि इक्विटी हा काउंटर असतो नॉर्मली, आता तसं होत पाहिजे पण नॉर्मली गोल्ड जेव्हा वर असतो इक्विटी मार्केट खाली असतं. तर असे जे इंटर किंवा बॉन्ड असतात तर हे इंटर ॲसेट हेजिंग असतं. एक ॲसेटमध्ये टाकलं दुसऱ्या ॲसेटमध्ये टाका म्हणजे तो बॅलन्स कुठेतरी होईल. दुसरं जे हेजिंग असतं दिस इज डायव्हर्सिफिकेशन ऑफ पोर्टफोलिओ आपण म्हणू शकतो रिस्क मॅनेजमेंट वन. द सेकंड रिस्क मॅनेजमेंट इज वॉट की तिथे तुम्ही हेजिंग करता तुमच्या पोर्टफोलिओचं. ते आता नॉर्मल ह्युमन आपण इंडिव्हिज्युअल बेसिसवर करत नाही, इन्स्टिट्यूशन्स ते हेजिंग करतात, ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये करतात. मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल देतो कारण काय होतं फायनान्शियल लिटरसीमध्ये हेजिंग काय असतं हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट हेजिंग फायनान्शियल लिटरसी. तर एक हेजिंग जसं आपण GDP बघितला, इन्फ्लेशन बघितलं, त्याचं बेसिक जर बघितलं तसं आपण हेजिंगचं बेस बघू. की जस्ट उदाहरण घ्या की तुमच्याकडे HDFC बँकेचा शेअर आहे, 2000 रुपयाचा एक शेअर आहे किंवा मार्केटमध्ये चालू आहे 2000 रुपयाचा भाव HDFC बँकेचा. मी आणि धोंडगे सर आम्ही जस्ट बसलो. हे धोंडगे सर म्हणतात की HDFC खाली जाईल. मी म्हटलं की नाही HDFC वर जाईल म्हणजे 2000चा 2500 होईल 2400 होईल. आणि त्यांचं म्हणणं की 2000 पेक्षा खाली जाईल. तर आम्ही एक शर्त लावतो. ते मला म्हणतात की ठीक आहे 2000च्या वर जितके पण जातील ना तितके पैसे तुम्ही माझ्याकडनं महिन्यापर्यंत घेऊन टाकायचं. आम्ही डेट ठरवतो 31 ऑगस्टला हा रेट बघायचा. 31 ऑगस्टला HDFC बँकेचा तुमचा 2400 रुपये रेट झाला तर ते माझ्याकडनं ते मला 400 रुपये देतील. आणि ते दुसरं काय म्हणतात की 2000च्या खाली जितकाही जाईल ना तुम्ही मला काही द्यायची गरज नाही. म्हणजे 1900 झाला तुम्ही मला काही देऊ नका. तर मला ह्याचं नुकसान आहे का? नुकसानच नाही आहे कारण वर गेला मला पैसे मिळणार, खाली गेला ते माझ्याकडे काहीच घेणार नाही. पण ते अशी वन साइड प्रॉमिस मला देतील का? नाही देणार कारण त्याच्यात त्यांचं नुकसान फिक्स्ड आहे झालं. मग ते काय म्हणतात की मला तुम्ही एक टोकन द्या, त्याला फी म्हणतात की तुम्ही मला 50 रुपयाची फी द्या या प्रॉमिस देण्याची. मग माझ्याकडे ते 50 रुपये घेतात. HDFC कुठेही जाऊ ते 50 रुपये त्यांचे म्हणजे 1990 झाला किंवा 1500 जरी झाला त्यांना 50च मिळणार ते फिक्स. आणि 2200 झाला ते मला 200 रुपये देणार. त्यांचं नेट नुकसान 200 वजा 50 150 झालं. क्लिअर? याला म्हणतात की प्रीमियम, ऑप्शन प्रीमियम. ते मला 50 रुपयात HDFCचं हेजिंग विकतात की माझ्याकडे जर HDFC असेल तर खाली जाण्याची पूर्ण रिस्क ते घेत आहेत. आणि मी 50 रुपये त्याच्याकडनं ती प्रॉमिस घेतो की खाली जर HDFC 1800 दिला तर मला तुम्ही 200 द्यायचे. माझं 50 गेलं ठीक आहे, माझं 1800 जे होणार होतं ते आता 1950 झालं कारण 50 रुपये मला मिळाले. तर मी हेज करून टाकलं माझ्याकडे पोर्टफोलिओ. जे आता रिलायन्स असतात हे ऑइल परचेस करतात, त्यांचे 6-6 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात, हे सगळं हेजिंगवर चालतं. असं सट्टा कोणी करत नाही बिझनेसमध्ये, प्रत्येकाचं हेजिंग झालेलं असतं कुठे ना कुठे. आणि अशाच प्रकारचं हेजिंग असतं. तसं हे वर जाण्याचं हेजिंग आहे, त्याचं खाली जायला पण हेजिंग असतं. तर हेजिंग हा पोर्टफोलिओमध्ये करायचा असतो पण मे बी ते इंडिव्हिज्युअल लेवलला आपण करत नाही. हा फक्त शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ह्याला म्हणतात, त्यांनी जे मला विकलं त्याला म्हणतात कॉल ऑप्शन. हे सोल्ड मी कॉल ऑप्शन. तर त्याची सिक्युरिटी मी त्याच्याकडनं घेतली आहे. असे पुट ऑप्शन्स होतात. तर हेजिंग आपल्या पोर्टफोलिओ करायची की नाही करायची हा पण तुम्ही मग तुमचे पोर्टफोलिओ स्पेसिफिक साईजच्या वर गेला तेव्हा त्याचा विचार करायची गरज आहे. फक्त शब्द लक्षात राहून द्या. आता टार्गेट काय असायला पाहिजे रिटर्न्सचा आपण जे बघत होतो. एक थंब रूल आहे की बँक रेट जो आहे RBI ज्या रेटला बँक्सला देते पैसे त्याच्यात इन्फ्लेशन वगैरे सगळं कन्सिडर केलं असतं. इन्फ्लेशन 4% आहे म्हणून बँक रेट 5.75. इन्फ्लेशन उद्या 6% झालं तर बँक रेट 5.5 नाही राहणार, बँक रेट 7-8% होते. इन्फ्लेशन 2% झालं तर बँक रेट 4-4.5% होते. तर बँक रेट जो आहे त्याच्या दुप्पटीने तुमचा रिटर्नचा टार्गेट असायला पाहिजे. ॲव्हरेज रिटर्न मी म्हणतोय पूर्ण म्हणजे सगळेच मग त्याच रेटनी टाकायचं असं नाही आहे. काही 14% टाकायला तुम्हाला काही 8%. तो तुमचा एक अभ्यास करून तुम्ही घेतलेला केस असतो की मला इथे 14% मिळू शकतं, इथे 8% मिळू शकतं, इथे 6% मिळू शकतं. पण ॲव्हरेज रिटर्नचा टार्गेट तुमचा 11.5चा असायला पाहिजे. 11.5 पेक्षा जर तुम्ही त्याच्यात जास्त कमवत असाल तर माइंड यू आर टेकिंग द रिस्क. तुम्ही जास्त रिस्क घेता. जास्त रिटर्नचं जर तुम्ही लालसा केली तर तिथे तुमचा कॅपिटलला धोका असतो.
Don't target very high returns, target very reasonable returns and let compounding do its work. Compounding हा खूप मॅजिकल फिगर म्हणजे आईन्स्टाईन सुद्धा म्हणतात की सेवन वंडर ऑफ द वर्ल्ड इज द बिगेस्ट वंडर ऑफ द वर्ल्ड इज कंपाउंडिंग. तर कंपाउंडिंग हा ट्रेमेंडस फॅक्टर आहे. त्याला पेशंटली तुम्ही काम करून द्या आणि टार्गेट तुमचा फार रिजनेबल ठेवा. 11.5% ऑन एन ॲव्हरेज इट विल गिव्ह यू व्हेरी गुड रिटर्न. आणि हे पण तितकंच खरं की जेव्हा तुम्ही 11.5 टार्गेट करताना आणि कन्सिस्टंट राहणार असेल त्याच्यापेक्षा जास्तच तुम्हाला रिटर्न मिळतो. आता हाऊ डू यू इन्व्हेस्ट? तुमची सायकोलॉजी कशी इफेक्ट करते तुमच्या इन्व्हेस्टमेंटला? एक तर तुम्ही ऍक्टिव्हली इन्व्हेस्ट करू शकता. मला स्टॉक मार्केट समजा मला असं वाटतं मला कळत मला असं वाटतं की मला कळतं, तर मग मी रिलायन्सचा बॅलन्स शीट वाचेल, प्रॉफिट वाचेल, सगळं वाचून सुद्धा अल्टिमेटली ऍक्च्युली फार विरोधाभास आहे. पण आपल्याला वाटतं म्युच्युअल फंड मॅनेजर फार हुशार आहे, राईट? IIMs म्हणतो त्यांनी, नो डाऊट एज्युकेशन इज फंटॅस्टिक. याच्याबद्दल म्हणजे त्या इन्स्टिट्यूशनबद्दल काही म्हणायचं नाही. IIMs आहेत, IITs आहेत, फंटॅस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, एकदम ब्राईट माइंड्स आहेत तिथे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण द वर्ल्ड डझंट वर्क दॅट वे. वर्ल्ड इज व्हेरी डिफरंट. काय होईल? ट्रम्पनी टॅरिफ 15-50% ज्या दिवशी केलं आपलं कोणाच कळलं काय केलं. मोदी 25 मिनिटं त्या दिवशी काय बोलायला बरं नाही. यू डोंट नो व्हॉट विल हॅपन वेन. सो नथिंग एव्हरी मार्केट दान 24,400 वर निफ्टी आला, 25,600 होता आणि प्रत्येक जण 25,500ला 30,000 सांगत होता. आता 30,000 होईल. एक्सपर्ट ते 30 दिवशी येऊन सांगत होते आता 22,000 जाईल. नो बडी नोज एनिथिंग. म्हणजे आपण जेव्हाही म्युच्युअल फंड बद्दल बोलतो की यांना खूप जास्त कळतं, तर जस्ट कीप एक वस्तू फक्त डोक्यात ठेवा की 85% एक काय असतं त्याचं बॅकग्राऊंड असं असतं की एव्हरी म्युच्युअल फंड हॅज अ बेंचमार्क. सपोज निफ्टी 50 माहिती सगळ्यांना, ठीक. तर निफ्टीचे 50 स्टॉक असतात. निफ्टी त्या 50 स्टॉकमध्ये त्या मॅनेजरला फ्रीडम असतो की तो कुठल्या स्टॉकमध्ये किती पैसे आहे, राईट? तर त्याला म्हणतात निफ्टी 500 इंडेक्स, 500 म्युच्युअल फंड. मग तो रिलायन्समध्ये मे बी 5% पैसे टाकेल, HDFC मध्ये 2% टाकेल, भारतीय एअरटेलमध्ये काय टाकेल, आपल्या आपल्या हिशोबाने पैसे टाकेल. आणि बेंचमार्क काय? निफ्टी इज अ बेंचमार्क. त्याचा तुम्ही तुमचं परफॉर्मन्स कसं ओळखणार की बघ निफ्टी किती परफॉर्म करतोय. निफ्टी समजा आज 25,000 आहे आणि जर 25,000 का 26,000 झाला, म्हणजे 4% वाढला, तर त्यांचा जो म्युच्युअल फंड आहे तो कमीत कमी 4% वाढायला पाहिजे. तर ते एक्सपर्ट आहेत, त्यांना जास्त कळतोय. तर जर निफ्टीच 4% वाढतो तर त्यांचं कमीत कमी 5-5.5% वाढला, 6% वाढला, तर त्यांची 1% चार्ज असतात, मॅनेजमेंट फी असते, ती कापून तुमची आता 8.5% ते मिळायला पाहिजे. जर निफ्टी 4% वाढलाय, त्यांनी 6% कमवले, तर त्यांचं कमिशन सगळे जाऊन तुम्हाला 0.5%-1% एक्स्ट्रा मिळालं तर त्यांच्याकडे उपयोग आहे ना. त्याचा काय उपयोग आहे? 85% ऑफ द फंड मॅनेजर्स हॅव अंडर परफॉर्म द बेंचमार्क इंडेक्स. जर निफ्टीने 4% दिल्या असतील तर हे 3.5% देतात किंवा 4% देतात, 4% देतात. त्यातही त्यांचे 1.25% त्यांचा मॅनेजमेंट फीज कमिशन जातात आणि तुमच्या हातात 3%. हा एक खूप म्हणजे आपण जसं मागे बघितलं, मी परत साईट खेळत नाही कारण ते परत हँगिंग झालं गडबड होऊन जाईल. पण 8%, 10%, 12% आपण फरक बघितला. 1-2% किती मोठा फरक पडतो. तर इवन अ 1% or 2% ड्रॉप इन युअर रिटर्न्स इन अ लॉंग टर्म मेक्स अ व्हेरी बिग डिफरन्स इन युअर रिटर्न्स. सो प्रत्येक टक्क्यासाठी तुम्हाला लढायला लागेल की माझा 1% कुठे वाचतो, 0.5%. इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ 1%, इट्स अ क्वेश्चन ऑफ क्रोर्समध्ये. जेव्हा तुम्ही 20 वर्षाबद्दल बोलताय, त्याचं कंपाऊंडिंग बद्दल बोलताय, दॅट रन्स इन द क्रोर्स ऑफ रुपीज. मग तुम्ही 50 रुपयासाठी भांडताय आणि ते 1 कोटी रुपये सोडता, असं प्लीज करू नका. बी फायनान्शियल लिटरेट. काय होतंय ते कमिशन सोडणार नाही, ते त्यांचं मॅनेजमेंट फी सोडणार नाही, त्यांचे इतके मोठे मोठे ऑफिसेस आहेत आणि त्यांचं इंटेन्शन खराब नसते. मलाही कळतं त्या 15% लोक चांगले काम करतात. पण हाऊ डू यू नो? तुम्हाला काय होतं ना, वर्षभरानंतर तो म्हणतो माझा फंड आउट परफॉर्म केलं, पण आज नाही माहित ना मला की पुढच्या वर्षी पण आउट परफॉर्म करणार आहे. हाऊ कॅन यू प्रिडिक्ट? तुम्ही नॉर्मली ते 85% मध्ये अटकतात. 15% खूप कमी लोकांकडे असते जे ऍक्च्युली बेंचमार्कला बीट करतात. सो शुड वी गो इनटू दोज काइंड ऑफ फंड्स? जायला पाहिजे. दुसरं, तुम्ही स्वतःच म्युच्युअल फंड मॅनेजर व्हायचा प्रयत्न केला की तुमचा पोर्टफोलिओ तुम्हीच प्रयत्न केला की मीच मॅनेज करतो, मी वाचेल बॅलन्स शीट, मी प्रॉफिट वाचेल, मी हा अभ्यास केला, मी वॉरन बफेटचं पुस्तक वाचलं, मी याचं सोरसचं पुस्तक वाचलंय, यूट्यूब व्हिडिओ, आणि थोडं नॉलेज असलं ना असं वाटतं सगळं कळतं. सगळ्यांचं असतं. म्हणजे हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस.
मग आपण त्याच्याबद्दल जसं मी ज्ञान देतो सगळे देतात किंवा आपण आपल्यालाच कळत नाही की आपण काय बोलतो, पण आपल्याला वाटतं आपण सगळं कळतं. तर फायनान्शियल इतकं टफ आहे ना की ह्याच्यात जर कोणी सांगत असं मला कळलं आहे जस्ट लाभ. कोणीही सांगत असेल ह्याला ह्याच्यात कोणाला काहीच कळत नाही. व्हॉट इज गोइंग ऑन. कोणाला कळलं तर हाऊसिंग बबल होईल, कोणाला लेमन क्रायसिस कळालं, काहीच नाही. कोविड नंतर 7,500चा इंडेक्स 15,000 केव्हा झाला तुम्हाला कळलंच नाही. निफ्टी का झाला म्हणजे आपण तर शॉकच होतो. अजून तो कोविड चालू आहे, इंडेक्स डबल झाला. यू डिडंट नो व्हॉट इज ऍक्च्युअली हॅपनिंग. तर असं कोणी सांगत असेल तुम्हाला जर वाटत असेल की मी 2 स्टॉक घेतले ते खूप चांगले चालले, मी 1000 रुपयाचा घेतला तो 1200 झाला, दॅट इज द बिगेस्ट ट्रॅप होईल. की तुम्हाला सुरुवातीला मार्केटचा चांगला फील देणार असेल तर दॅट इज द ट्रॅप. कारण तो जो फील ना आयुष्यभर त्याला परस्यू करणार आणि तुमचा जो कॅपिटल सुद्धा त्या फीलच्या मागेच तुम्ही टाकणार आहे. तर डोंट गेट विथ दिस ट्रॅप. त्या भांडीतच पडू नका, तुमचं कामच नाही. युअर वर्क इज टू अर्न, दॅट्स इट, and invest and let the market do it itself. तो मार्केट असो, गोल्ड असो, जे काय असेल ते. पण खूप जास्त ऍक्टिव्हनेस मार्केटमध्ये दाखवू नका. बी रिलॅक्स, आळशी व्हा आणि लेट मनी डू इट्स कंपाऊंडिंग. ब्रॉड डिसिजन्स तुम्ही करा की हां मला इक्विटीमध्ये किती एक्सपोजर घ्यायचं आहे, मला गोल्डमध्ये किती घ्यायचं आहे. तुम्ही 20 वर्षाचा स्टार्ट बघा, 15 वर्षाचा बघा, काय ट्रेंड होतो मार्केटचा. जसं मी तुम्हाला सांगितलं GDP आपलं इंडियाचं आपण उदाहरण घेतलं की आजचा पर कॅपिटा इन्कम 1950 पेक्षा 10 पट जास्त आहे. म्हणजे ग्रोथ होतेच आहे आपली. आपण किती म्हटलं जगात हे खराब आहे ते खराब आहे, पण एव्हरीवेअर द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज बेटर. सध्या त्यांना झालं आज लिटरली तुम्ही कोणाकडे बघितलं म्हणजे रिक्षा ड्रायव्हर जे असतात त्याकडे मोबाईल असतो, 1 ते 2 असतात. तुमच्या घरी मेड आहे ते काम करायला तिच्याकडे मोबाईल असतो. विचार केला होता काही 10 वर्षापूर्वी याच्याकडे मोबाईल असू शकेल. एव्हरीबडी स्टँडर्ड ऑफ लेवल इज इन्क्रीज. तर हे चालूच राहणार आहे. पीपल विल बी मच हॅपियर, मच बेटर लिव्हिंग इन द टाइम्स टू कम. द वर्ल्ड इज ऑलवेज गेटिंग बेटर. काहीच खराब होत नाही आणि इट विल स्टील गेट गोईंग बेटर. आता फक्त काय होतं तुम्ही फार झूम इन करून बघताय, अरे तिथे ऍक्सिडेंट झाला 2 लोक मेले, अरे आधी पण व्हायचे, त्याच्यापेक्षा 10 पट व्हायचे, त्याच्यापेक्षा 10 पट अत्याचार व्हायचे, तर ते तुम्हाला माहितीच नाहीत ना. आज प्रत्येक वस्तू इंस्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुक किंवा आपले ओरडणारे चॅनल्स सगळीकडे इतकं झूमिंग करून दाखवतात की तुम्हाला असं वाटतं की खूप कहर चाललाय, जगात खूप वाईट चाललंय. काही चाललं नाहीये. जे वर्ल्ड वॉर झाले ते त्याच्या अगोदरचे वॉर झाले त्याच्या संदर्भात आजचे डेथ हे काहीच नाहीये. मी सांगत नाही की ते चाललं चालून द्या, ते कमी व्हायला पाहिजे, नो डाऊट. पण व्हॉट एव्हर वॉज गोइंग ऑन इन द पास्ट, टुडे इज द बेस्ट टाइम टू बी अलाइव्ह. इतकं म्हणजे तुम्ही वुमन फ्रीडम म्हणा, वुमनच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणा किंवा बाकी पण जे काही आपल्या प्रथा होत्या, रूढी होत्या, आपण फक्त इंडिया सेंट्रिक जरी उदाहरण घेतलं तरी तुम्हाला लक्षात येईल की हाऊ वेल वी आर. तर जस्ट हॅव दॅट ट्रस्ट इन ह्युमॅनिटी. येस वी आर गोइंग टू विन. कोविड मधनं पण बाहेर निघालो. दॅट वॉज नॉट अ होप. पीपल वर्क फॉर इट. सायंटिफिक दिवस रात्र जेव्हा काम केलं त्याचे साईड प्रॉब्लेम होती, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतील ना. तर तुम्ही इतकं आज 700 कोटी लोकांना वाचवताय, तर 70 लाख रुपये लोक जाऊ शकतात, मी जाऊ शकेल. पण देन दॅट इज नॉट सच अ बिग डील. तुम्ही 700 कोटी लोक हेच जर समजा 200 वर्षापूर्वी झाला असतं तर ह्युमॅनिटी संपली असती. काय औषध निघालं असतं. आज वी वर रेडी विथ एव्हरीथिंग. आपण वर्षभरात त्याची लस काढली, सगळं केलं, त्याच्यात चूक झाली असेल, वाचली, लोकांनी पैसे कमवले असतील, कमवून द्या, तुम्ही वाचले ना. त्याच्यात त्या निगेटिव्हिटीवर का आपण लक्ष देतोय. द वर्ल्ड इज गोइंग इन अ व्हेरी फंटॅस्टिक पेस. मग काय पॉझिटिव्ह थिंकिंगचा विषय. पॉझिटिव्ह आहेच, तुम्ही का त्याला निगेटिव्ह करताय. तर काहीच चुकीचं चाललं नाही जगात. सगळं बरोबर आहे. जे होतं मागचं त्याच्यापेक्षा चांगलंच आहे आणि पुढे चांगलंच होणार आहे. तर हॅव दॅट ट्रस्ट की. आणि जर समजा उद्या तुम्ही स्टॉक मार्केटला इन्व्हेस्ट केलं, पूर्ण मार्केट बुडालं, तर तुमची स्टेट बँकेची एफडी पण बुडणार. जे व्हायचं तर तसंही होणार आहे. नंतर ब्लॅक स्वॉनर्स. आता ह्याच्यात अजून एक प्रकार असतो इन्व्हेस्टिंगचा, तो तुम्हाला माहिती आहे. याच्यात एक जरी त्याच्यात असेल तर आय एम जस्ट टेलिंग दॅट की नॉर्मली मी सांगत नाही, पण मे बी तुमच्या 100 पैकी एकाला जरी वाटलं की येस दिस इज अन आयडिया. एक ना तलेब म्हणून एक माणूस आहे, निकोलस तलेब. त्याचं एक पुस्तक आहे फूल्ड बाय रँडमनेस. फंटॅस्टिक पुस्तक. म्हणजे ते 3दा वाचायला लागलं मला कळण्यासाठी. कारण आपल्या डोक्यात असं असतं की जे काय ते ठरलेलं आहे, म्हणजे लहानपणापासून आपल्याकडे कर्म ठरलेलं आहे, ज्या व्हायचं तेच घडणार आहे, तो ते उडलेलं असतं ना की तू ते सांगतो ते कळतच नाही. असं
दोनदा तीनदा आणि ते इरेज व्हायला एक दोनदा वाचावं लागेल. सॉरी हो, तर ते इरेज व्हायला वेळ लागतो. तर त्यांनी तो काय करायचा, जसं मी तुम्हाला ऑप्शन सांगितलं ना तसं तो फार मोठा मंदोडिया होता. मंदोडिया म्हणजे त्याला असं वाटतं जग डुबणार त्या दिवशी मी कमवेल. आणि 10 वर्षात जग एकदा असं स्थितीला येतो की तिथे जग असं वाटतं संपलं. 2000 ते 2010 झालं, 90 ते 2000 मध्ये झालं. म्हणजे मे बी हर्षद मेहता असेल तेव्हा, मे बी ते लेमन क्रायसिस असेल, मे बी कोविड असेल. पण 10 वर्षात एक रिसेशन घडतं, कधी कधी 5 वर्षात ते घडून जातं. त्यावेळेस तो प्रचंड सगळे पैसे टाकून द्यायचा मार्केट. म्हणजे 7.5 निफ्टी आपला उदाहरण घेतलं आपण कोविडचा, तर आज जो निफ्टी 25,000 इंडेक्स आहे तो 7,500 रुपये झाला जाता. 7,500 निफ्टी होता. त्यांनी 7,500-8,000 मध्ये पूर्ण घरदार विकून 7,500 भरून टाकलं. आणि ते 2 वर्षात 4 पट पैसे झाले, 3 पट पैसे झाले. अशी लोक असतात हू वेट फॉर दोज. ह्याला म्हणतात ब्लॅक स्वॉन. ब्लॅक स्वॉन इव्हेंट्स असा असतो, म्हणजे फायनान्समध्ये हा खूप महत्त्वाचा विषय, जे मला वाटतं कधी घडणारच नाही ते कधीतरी घडणार आहे. म्हणजे त्याचा शब्द असा निघाला की पूर्ण आपले स्वान असतात, बदक असतात, ते कुठल्या रंगाचे असतात? व्हाईट असतात. तर सगळ्यांचं असं म्हणत होतं की बदक सगळे व्हाईटच असतात. पण ऑस्ट्रेलियात कुठेतरी काळा बदल निघाला आणि वर्षानुवर्ष सगळे असंच, किंवा स्वान्स आर व्हाईट, पण दॅट वॉज अ ब्लॅक स्वॉन. म्हणजे ते तुम्ही कधी विचारही करू शकता नाही, तसं काहीतरी घडतं. कोविड वॉज अ ब्लॅक स्वॉन. मे पुढच्या 5-10 वर्षात एखादा ब्लॅक स्वॉन इव्हेंट येणार, माहित नाही. पण मग त्यावेळेस एखाद्या आता सगळं तो FD मध्ये टाकेल, बॉन्ड मध्ये टाकेल, तो आता काही स्टॉक मार्केटमध्ये 0 इन्व्हेस्टिंग. आणि ज्या वेळेस त्याला ब्लॅक स्वॉन मिळालं, पूर्ण जग डुबायला लागलं, तो प्रार्थना करतो डुबण्यासाठी किंवा काहीतरी घडव. आणि त्यावेळेस कॅप्च्युलेशन होतं. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की जग संपले, माझ्याकडे जे आहे ते विकून टाकू. कोविडच्या वेळेस लोकांनी पोर्टफोलिओ खूप 10 वर्ष सांभाळले आणि लिटरली तेव्हा विकून टाकलं. म्हणजे तुमचा जो काय कंपाऊंडिंगचा इफेक्ट होता सगळा संपला. म्हणजे तुम्ही 10 वर्ष मेहनत केली, इन्व्हेस्ट करत राहिले, आणि कोविडला तुम्ही असं वाटलं आता सगळं जग संपलंय, काय करणार, हे होईल ते होईल, सगळं विकून टाकलं. म्हणजे त्यांचा गेन शून्य, 10 वर्षाची इन्व्हेस्टमेंट शून्य. अशी लोक काय करतात की नुसतं FD करतात आणि वाट बघतात, बस कधीतरी काहीतरी होईल. आणि त्या दिवशी मग ते 8-10 दिवस जेव्हा असतात तेव्हा जोरात ते परचेसिंग करतात. ते किती लोकांना शक्य माहिती नाही, एक तरी असं शक्य, मी सुद्धा नाही करू शकत ते, पण ज्यांना कोणी एखाद्या लोक त्यांनी चांगली गोष्ट आहे. नंतर ॲसेट प्राइसेस. तर आपल्याला ॲसेट प्राइसेस. तर ॲसेट प्राइस म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते. जमीन ही 90,000 रुपये वार आहे, ही 30,000 रुपये वार आहे. गोल्ड 1,00,000 रुपये तोळा आहे, किंवा रिलायन्सचा भाव 2,000 रुपये आहे. त्याला काय सँक्टिटी आहे, कोणी ठरवलंय? असं काही नियम नाही ना. दिस इज ऑल अ गेम ऑफ मनी फ्लो. किती पैसे त्या ॲसेटमध्ये जात आहेत, बस दॅट इज द ओनली थिंग विच ॲक्च्युअली डिक्टेट्स व्हॉट द प्राइस ऑफ द ॲसेट. त्याला काही लॉजिक, आपण किती लॉजिक लावू की हे लॉजिक आहे ते लॉजिक. असं समजा साधं उदाहरण घ्या. एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, तो आहे PE रेशो, प्राइस अर्निंग रेशो. प्राइस अर्निंग म्हणजे काय की एखाद्याची किंमत समजा 100 रुपये असेल, एखादा बिझनेस आहे त्याची किंमत 100 रुपयाला कोणी विकायला तयार आहे आणि तो दरवर्षी 10 रुपये कमवतो, बरोबर. तर तो 10 वर्षात 100 रुपये तुम्हाला कमवून देईल. म्हणजे तो PE रेशो झाला 100 भागिले 10, 10चा PE रेशो. तो जो वर्षाला 25 रुपये कमवतोय तर PE रेशो झाला 4. हा PE रेशो स्टॉक्स मध्ये पण चालतो, सगळीकडे चालतो. आता जर निफ्टी आपण जर उदाहरण घेतला की स्टॉक मार्केटचा 25,000 निफ्टी आहे, तर आजचा PE रेशो आहे 25. म्हणजे निफ्टी 1,000 रुपये कमवणार आणि 25,000 भागिले 1000, प्रत्येक निफ्टीचा जो कंपोनेंट आहे ॲव्हरेजली अर्निंग 1,000 रुपये, टोटल शेअर्सचं अर्निंग 1,000 रुपये आहे ऑन ॲव्हरेज. आणि निफ्टी 25,000 अवेलेबल आहे, तर निफ्टीचा PE 25 आहे. तर निफ्टीचा PE 25 का असावा माहिती नाही, 24 का. चायनात हा PE रेशो 11 आहे, चायनाच्या मार्केटचा. व्हिएतनामचा 18 आहे, US चा 30 आहे, इंडोनेशिया, साऊथ कोरिया 13-14 आहे. तुमच्याकडे 25 का आहे? काहीच त्याला असं ठोस कारण कोणी देऊ शकत नाही. मार्केट पडल्यानंतर सगळं सांगतात का बरं पडला, वाढला का सगळं सांगतात का बरं वाढला, पण आधी कोणी सांगत नाही. तर
हा मनी फ्लोचा सगळा कन्सेप्ट आहे. मागच्या 3-4 वर्षात इतके लोकांचे सेव्हिंग स्टॉक मार्केटमध्ये गेलेले आहेत की ऑब्व्हियसली त्या मार्केटमध्ये पडण्याचा चान्सच नव्हता. म्हणजे अर्निंग जरी कशा होत्या काय होतात तर जो पी रेशो आधी आपला चालायचा 16-17, म्हणजे तुम्ही 10 वर्षापूर्वी बघितलं तर इंडियाच्या मार्केटचा पी रेशो कमी होता. म्हणजे स्वस्त शेअर, कमी पी म्हणजे स्वस्त मिळतं तुम्हाला. तो 15-16चा पी रेशो होता. आज तो पी रेशो 25 आहे, म्हणजे महाग मिळतात तुम्हाला. तर 25 काय आहे, तर जास्त पैसे मार्केटमध्ये गेले. कुठल्या ॲसेटमध्ये किती पैसे जात आहेत, बस दॅट इज द ओनली डिसाइडिंग फॅक्टर व्हॉट दॅट प्राइस ऑफ. आता सगळे वर्ल्डचे सगळे बँक गोल्ड परचेस करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, चायनाची जो सेंट्रल बँक आहे, रशियाची सेंट्रल बँक आहे, तर लोक तिथे गोल्ड परचेस करतात. पैसा गोल्डमध्ये जातो, गोल्डची प्राइस वाढतात. म्हणजे याच्यात काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्ही याच्यात खूप ॲनालिसिसचा विचार करू नका. हे लोक खूप हुशार असतात, त्यांना कळतं. तुम्ही रोजचे साधा न्यूज जरी बघितलं तुम्हाला कळू शकेल काय चाललंय त्याचा. फक्त विचार तसा ब्रॉड ठेवा की काय होतं. सगळे बँक गोल्ड परचेस करतात, गोल्डची प्राइस वाढणार आहे, पैसा इकडे चालणार. जेव्हा सगळे म्हणतात मी सगळे आपले 10 लोकांना तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करताय, ते म्हणतात शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतो. हे सगळे पैसे शेअरमध्ये चालले, वाढणार शेअरचा भाव. सगळे म्हणतात मी घाबरलो शेअरला, आता मी शेअरमध्ये टाकणार नाही, भाव पडणार आहे. इतका कोणा मोठा विषयच नाही काय चाललंय. हे कॉमन सेन्सचा विषय आहे. फक्त मनी फ्लो कुठे चालला नाही याच्यासाठी डोळे पुढे ठेवा. नंतर बऱ्याच वेळेस ना स्टॉक कुठल्याही मार्केटमध्ये एक मॅन्डेज असतो की एखादा रेट वाढला की बस सगळी, समजा मागे ना IT बूम होता 92-95 मध्ये, मग इंटरनेट बूम आला. मग सगळे जे पण सॉफ्टवेअर कंपनी त्याचे रेट कुठच्या कुठे व्हायला. मग तो पी रेशो तुम्हाला सांगतो होतो 15-16, 100-100च्या पी ला लोक विकायचे त्याचे आणि लोक घ्यायचे. दॅट वॉज मॅडनेस. आणि मग मी का घेतोय, कारण माझ्या मित्राने घेतला 100ला, त्याचे 150 झाले, मी का मागे राहतो. त्याला म्हणतात फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो. फोमो इज अगेन अ व्हेरी बिग फॅक्टर फॉर हॅव्हिंग मेड लॉसेस फॉर नंबर ऑफ पीपल. कधीच या फोमोमध्ये येऊ नका. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळतील, लोक 10 वर्ष थांबतात. तुम्हाला सांगितलं बॅकस्टोनसाठी, तुम्ही वर्षभर थांबा ना, काहीच घाई करू नका. होत आहे होऊन द्या. तुम्ही जर इनिशियली बसले तर ठीक आहे, पण कोणी 100चे 150 केले, मग तुम्हाला म्हणतोय मी केले, तर त्यांनी जिथे 100चे 25 केले तुम्हाला सांगायला येणार नाही. प्रॉफिट तर सगळे येतील, लॉस केलेलं कोणीच सांगणार नाही. तुम्ही त्या भानगडीत पडूच नका की त्यांनी केले मग आता मी त्याच्या मागे जाईल, काहीच नाही. हॅव पेशन्स. इन्व्हेस्टिंग इज अ गेम ऑफ रिलॅक्सेशन. तुम्ही याच्यात खूप ऍक्टिव्हली काहीच करू नका. जितके ऍक्टिव्ह राहाल तितकं तुम्ही त्रास होता देऊ नका. डोंट बी ऍक्टिव्ह. फक्त ओव्हरऑल ब्रॉड वाचा, आपलं कॉमन सेन्स जागरूक ठेवा. त्या कॉमन सेन्सनी तुमचं इन्व्हेस्टिंग चालू होतं. आता फक्त मी ॲसेट फॉर्म्स बद्दल बोलतो एक 5 मिनिटात. की आता जर मला ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे, तर इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताना जसं तुम्हाला मी सांगितलं की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तर ऑब्व्हियसली ते फंड मॅनेजर्स सगळं प्रयत्न करतात, त्यांची इंटेन्शन चांगले असतात, नथिंग अगेन्स्ट देम, तरी ते बिचारे इंडेक्सला किंवा त्या बेंचमार्कला बीट करू शकत नाही. ते बीट करू शकत नाही तरी तुम्ही त्यांना 1-2% एक्स्ट्रा देतात जे तुमचे खर्च जातात. त्यापेक्षा असे फंड्स बघा की जिथे त्या शेअर त्या मॅनेजरला डोकं चालवायची गरज नाही. त्याला लिटरली त्या इंडेक्सने सांगायला पाहिजे की बाबा तू इथे इन्व्हेस्ट कर. म्हणजे इंडेक्समध्ये त्या शेअरचा जो वेटेज असतो, रिलायन्सचा सुद्धा 14% वेटेज आहे, HDFCचा सुद्धा 10% वेटेज आहे. त्यांनी त्याच वेटेजमध्ये 50 शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचं ज्या वेटेजमध्ये इंडेक्समध्ये ते शेअर आहेत. लक्षात येतं? तो वेटेज बदलला, समजा एक 50वा शेअर आहे तो 91 झाला, तो निफ्टीमधून बाहेर निघाला. नवीन शेअर झोमॅटो सगळा शेअर आहे तो निफ्टीमध्ये आला, त्यांनी सुद्धा तो 51वा शेअर घेऊन टाकायचा, झोमॅटो घेऊन टाकायचा, डोको वापरायचा नाही. लिटरली एक्सेल शीट त्यांनी तिकडनं इकडे फक्त कॉपी पेस्ट करायचं, काही डोको वापरायचं. आता जर कॉपी पेस्ट करायचं असेल तर तो 1.5% चार्ज करेल, त्याला काहीच करायचं नाही, तर रिसर्च टीमची गरज नाही, काहीच नाही. तो मग 0.1% चार्ज करतो, 1% चार्ज करणार. मग इट विल बी हार्डली 0.05, मी 0.1 जास्त म्हणतो, मी 0.05% म्हणतो. and that is called an exchange traded fund. तर तुमच्यासाठी जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर दॅट इज द बेस्ट एव्हेन्यू फॉर यू टू इन्व्हेस्ट इन द स्टॉक मार्केट. की तुम्ही एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये जा, म्युच्युअल फंड्स रेग्युलरली काहीच करायचं. इतकंच आहे की ETF करण्यासाठी तुम्हाला त्या शेअर मार्केटमधून परचेस करायला लागेल, म्हणजे तुमच्या ब्रोकरला सांगावं लागेल, किंवा तुमच्याकडे जे ॲप असतात त्याच्यात ते कमांड देऊन टाकतात, दर महिन्याला या तारखेला माझे इतके पैसे घेऊन टाकायचे. तसं तुम्ही SIP करताय ना, सेम ETFची SIP करून तर तुमचे 1-1% वाचतील त्याचे खर्चाचे, आणि प्लस तो जो ऍक्टिव्हनेस करून अंडर परफॉर्म करतोय ना त्याचे, तुम्ही 2% तरी वाचवणार.
2% over a period of 10-20 years is going to be a very big amount. So that is a very important thing. मग तुम्ही डायरेक्ट स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मी ऍडवाइस करेल तसं करू नका. अगेन इट्स अ व्हेरी डिफिकल्ट गेम. कारण त्याचे गोल्ड मध्ये पण तुम्हाला फिजिकल गोल्ड घेता येईल, ETF घेता येईल. ETF अगेन सेम, जसं तुम्ही स्टॉकचं ETF घेता तसं गोल्डचं ETF असू शकेल. रिअल इस्टेट मध्ये सुद्धा रिट्स असतात स्टॉक मार्केटमध्ये. बाकी इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स मध्ये लाईफ इन्शुरन्स मध्ये व्हॉट आय सजेस्ट इज की तुम्ही कुठल्याही प्लॅनमध्ये जाऊ नका. टर्म इन्शुरन्स इज द ओनली थिंग विच यू शुड बी डुईंग विथ लाईफ इन्शुरन्स. बाकी तुम्ही चिल्ड्रन्स मनी बॅक, हे मनी बॅक, लाईफ इन्शुरन्स कंपनीचं कामच नाही इन्व्हेस्टमेंटचं. त्यांचं काम इन्शुरन्सचं रिस्क मॅनेजमेंट करणं. त्यांचं एक्सपर्टीजच ते आहे. त्यांनी पैसे मॅनेज करायचं, मग ते ॲव्हरेज रिटर्नवर तुम्हाला 6% देण्यात काही पॉईंटच नाही. तुम्ही फक्त तुम्ही घ्या ना, तुमचं लाईफ जे कव्हर आहे त्याच्यावर टर्म इन्शुरन्स घ्या. त्याचा प्रीमियम फक्त फार मिनिमल असतो एजच्या हिशोबाने. तो टर्म तिकडे घेऊन टाका. जे पैसे तुम्ही तिथे वाचताय ते तुम्ही ETF मध्ये टाका. तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट मॅनेज करा. त्यांना मॅनेज करायला देतात, ते म्युच्युअल फंड सगळं मॅनेज करतात. मग तिथे परत त्यांचे रिटर्न्स कमी होतात. त्यापेक्षा ETF करा आणि टर्म इन्शुरन्स करा. बाकी जे स्कॅम्स असतात, स्कीम्स असतात, जे ट्रेडिंग वगैरे करतात की हे कधीच तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही. अल्टिमेटली ट्रेडिंग इज गोइंग टू बी अ लॉस मेकिंग बिझनेस. तुम्ही कितीही करून टाका, तुम्ही वर्षभर कमवत जरी असाल तरी आय एम नॉट इंटरेस्टेड. ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाइम तुमचा जो प्रॉफिट आहे तो ट्रेडिंगच घेऊन जाणार आहे. तुम्हाला घरी पैसे कधीच घेऊन जाणार. हे कसिनोच आहे, हे समजून घ्या. जर तुम्ही ट्रेडिंग करणार असेल तर इट्स अ बिझनेस ओनली इफ यू डू लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. इफ यू इन्व्हेस्ट इन बिझनेस ऑफ दॅट कंपनी ओनली देन इट्स अ बिझनेस. अदरवाईज इट्स अ कसिनो. तुम्ही ट्रेडिंग करून काहीच करू शकणार नाही. एकदम साधं उदाहरण देऊन मी तुम्हाला आय जस्ट फिनिश ऑफ की सपोज म्हणजे का ट्रेडिंग करावं मी आज सांगतो तुम्हाला. सपोज मी तुम्हाला ऑप्शन दिला की तुम्हाला एक तुम्ही ट्रेड घेतलाय, त्यात तुम्हाला 10,000 रुपये प्रॉफिट, राईट. आता तुम्हाला एक ऑप्शन आहे की आयदर यू वेट फॉर 1 डे. उद्या हा प्रॉफिट 25,000 होण्याची 50% चान्स आहे किंवा 0 येऊ शकेल. एक तर 25,000 मिळतील और 0 होऊ शकेल. दोघांची चान्सेस 50-50% और टेक 10,000 राईट नाउ. व्हॉट इज ऑप्शन विल सिलेक्ट? Sorry? 10,000 right now? Okay. Now suppose you have a different option. You have a loss of 10,000 rupees. And you are given option कि एक दिवस थांबून जा. हा लॉस एक तो 0 होऊन जाईल 50% probability, और this loss will come to 25,000 50% probability. और take the 10,000 रुपये तुम्ही मला देऊन टाका आजच आणि जा. What is the option? List. You will wait for 1 day and then 25,000 rupees you will have a ठीक है chance देते शून्य होईल. Exactly. This is where we lose in trade. Because when there is profit, you don't want to take a risk. तुम्हाला वाटतं तुम्ही रिस्क घेताय, पण ultimately when it's a profit, you don't want to take a risk. When you are into a loss, you are taking a risk. पण तुमचा लॉस तर 25,000 होऊ शकतो ना. आणि this is called a prospect theory. ह्याच्यामुळे तुम्ही ट्रेडिंग मध्ये कमीच करू शकणार नाही. प्रॉफिट असता तर तुम्ही बुक करणार आहे, लॉस असता तर तुम्ही बुक करणार नाही. दॅट विल गो ऑन. 1, 2, 3 ट्रेड मध्ये तुम्ही फायद्यात राहाल, नो डाऊट 25,000 मिळून जातील तुम्हाला. पण आफ्टर दॅट तुम्हाला आयुष्यभर 25,000 घ्यायचं. जस्ट डोंट डू इट. ट्रेडिंग इज अ व्हेरी. आणि स्कॅम्स लोक तुम्हाला रिटर्न्सची खूप आमिष देतील 24%. म्हणजे धोंडके सरांचं माझं बरंच यावेळेस चर्चा पण होते की 8 anybody giving you anything more than 12%, just म्हणजे मी तर बघूच नका. तुम्ही कुठलाही तुम्हाला माहिती की 11.5% वरती आपल्याला कमवायचेच नाही. तुम्ही स्वतःच अंकुश देऊन टाका, मला कमवायचेच नाही. मार्केटमध्ये तुम्ही टाकले, मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर नको. इवन 8% विल गिव्ह यू अ व्हेरी गुड कॉर्पस फॉर युअर रिटायरमेंट. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. 11.5-12% इज फंटॅस्टिक. आणि ते तुम्हाला स्टॉक मार्केट म्हणा किंवा गोल्ड म्हणा किंवा रिट्स म्हणा, जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सांगितलेले आहेत त्याच्यापैकी सगळ्यांचं जर मिक्स तुम्ही बरोबर तुमच्या एजप्रमाणे केलं तर मिळू शकतो. Any questions? Thank you very much. धन्यवाद.